अतिशय सुंदर रुपावलीच्या अगोदर गजर सादर केला, पर्यायच नाही त्याच्याकडे. आमचा उष्टा खारकाडा खाल्याशिवाय ह्यांची पोटा भरू शकत नाही. मी बुवा पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्यावर जर विश्वास असेल, हा बघ, हा माझ्या भजनामध्ये तबलावादक सुतार समाजाचा बसतो, त्याला विचार. जे हल्ली एकाही बुवाला दुखावलं नाहीये, पण तू जेव्हा आमच्या मर्मावर बोटं ठेवशील, तुझ्यासारख्या म्हणजे कालच्या बुवांकडून ऐकून घेण्याची आमच्यावर तेवढी वेळ आली नाही. आता फक्त तू ऐकत बस, तुझ्याबद्दल काय काय मी उद्गारतो ते. तुझ्या जेवढी धमक आहे तेवढं तर प्रत्युत्तर कर. हा, आणि टाळ्या मारणारे बरे हाणलं तिघे चौघे जर एका बाजूकोच. हे मी 2 ठिकाणी बघलंय या पंचक्रोशीत, बाकी आतापर्यंत खरी नाही. ह्या असले आम्ही धंदे करत नाही बुवा. हा, होय हो, आमका सगळा माहिती आहे. तुमका राग किती किलो नाही, तुमका राग एवढं किती किलो तुमका बोललोय, तुमका बोललोय काय? हो, पण तुमका वैयक्तिक नाव घेतलंय काय तुमचं? कोणते नाही, जरा पुढे येऊन सांगा. हय यावं जरा. हो 26 वर्ष या क्षेत्रात असय, तुमका वैयक्तिक बोललंय ना, इकडून पण दोघी तिघांनी टाळ्या मारायचे ना बुवा. आणि एवढं फुलकोय असं तर घरात घेऊन जावा ना, ते काम काय करू हा. याची नाट मोडल्याशिवाय मी जातलय कधी जो बुवा हो. नशीब मीच आहे बरोबर. गुंडू बुवा या जागेवर असतो तर तुमका समजला असतं. आम्ही पण 26 वर्ष या क्षेत्रात असो, पाणी पियालो सगळ्या गावांची. हा बुवा, मी प्रामाणिक सांगतो. आता बघ इकडे, खैसून धूर येता कसं तो आता बघ. तुझा स्वतःचा काय आता सांग ना. अरे परशुराम बुवांची लाचारी करून रुपावलीच्या अगोदर वल्लव रे जीभ आतमध्ये घेऊन तू गाणं म्हणतोस. तो भगवंत जर असात ना, भगवंत असात तर तुझी जीभ आडवी करीत. लक्षात ठेव, तू चेष्टा करतोस आमची. तुला गाणं म्हणा आमचा विरोधच नाही बुवा. तुझा मी आजच नाही, ह्या कित्येक वेळा ह्या बघितलेला आहे. तू चेष्टा करतोस आमच्या पट्टीची. काय आता तुका सांग ना. आधी तू आमका सांगतो परशुराम बुवांचं आमच्याकडे काय, आता ऐकत बस. अरे तुझ्याकडे काय आता बघ, म्हणून तू आमचा चोरून चोरून आतापर्यंत पोट भरतोस. आमका दुसऱ्याचा गरज नाही. आम्ही फक्त एक झलक म्हणून फक्त विलास पाटील बुवांची 1-2 गाणी म्हणतो बुवा. तुमच्यासारखं बाजार नाही घातलो हा. अरे सगळी रुपावलीच्या अगोदर ज्या बुवा वल्लव रे म्हणायची वेळ येतात तेव्हा तुझा स्वतःचा काय तर म्हण ना. आता तोंड कसा तुझा असा झाला. आता बघ इकडे, त्या महिलांना सांगतो धूर येता काय. तुका वाटलं काय कोंडो शिवाले तुका एकट्याकच हार घालता यायला जातले. मी काय बांगड्यांनी खेळा आहे का, घोटियांनी खेळा गेलोय की काय. आता तू येऊन दे फक्त, खुर्चीवर कसं उभं करतोय तो बघ, खैसून धूर काढतोय तुझं तो. अरे हा दिल्यावर त्या वाटतं काय माका एकट्याकच हार येतो कोंडोशीत. बाकी तुझ्या एरियात ठीक होता काहीतरी. अरे काय तू पैशात एवढं लोचड असलं तर ह्या घेऊन जा. एवढी लोचडगिरी खायच्या बुवाकडे आतापर्यंत बघले नाही मी. तू बुवा एक भजनी बुवा असस, मी असं त्या मला मागायचा त्या मुरुडला बारी केलंस ते. अरे गप रे, तू येऊन जरा घराकडे असले हार माझ्या किती आहेत ते बघ. एक पण आतापर्यंत नाही असो हे केलंय. येऊन बघ तरी तुका उद्या फोटो पाठवतोय. तू माझ्या नादाक लागा नको. तुका नाव कमूचा काय कोण हा. तू हस हो एवढं हयतो ना. आमच्याकडे ढोराचे राकडे तरी स्वरात वाटत हो. अरे खुळावलंच आवाज लागता तुझं स्वरा का. गव्हाचो भरडो काढतोस तसं आवाज तुझं. आम्ही लटक मारतो तशी एखादी मारून बघ. अजून पिवळो पट्टो मारीत जशी पुरळ आजीवली मार्गे तिकडे. तू तो हयतो आता हसणं नाही हो, कर्मान मिळलोस तूच. हा असं सरळ उभं राहू. हे फोटो घे रे. तुझे कॅमेरा सगळ्यांचे धागा होतात अशा वेळा. थांब दूरपेटीच्या खालतून इलो तो फक्त माका बनवून सांगून बनवलेले हो. आपली
बसलोय पैसा घेऊन हावरो बुवा हावऱ्या एक काम कर तोपर्यंत हे ताटली घे त्यांच्याकडून गोल फिरायला ये जा. समीर चव्हाण यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. कैलासवासी अरविंद शांताराम फाटक यांच्या स्मरणार्थ मंथन बाबू फाटक यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. अन्वित ना हे हार अर्पित अनिल फाटक यांच्याकडून हा 1000 रुपयांचा थांब झाडाले शाप असं धूर येत जाऊ होय. अनिल फाटक बाबा वर्षातून एकदाच कामा घेतात असं त्यांचा म्हणणं हा. त्यांना पण 2-3 दिवस दे. संतोष फाटकांकडे कायमच जायत राहा नको हा. जर तुझ्या जीव किती आमच्या गोंडोशीवाल्यांचा तो बघ हा बरोबर ना. श्रीदेव गांगेश्वर मंदिर दुसलवाडी यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. गुरु फाटक यांच्याकडून गुरु घाडी म्हणजे मी खोटा नाही सांगत हा. महालक्ष्मी तुमच्या जागृत देवस्थानात स्मरून सांगतोय. गुरु घाडी म्हणजे एवढा बक्षीस आतापर्यंत खयच झाला ना. बघ ही कोंडोशी आहे माझी. तो यो बघ आमचा चोर कांडा लागला तुझ्या. करू लागलो वर गेल्यावर काय फाटता राणे तुमचा बरा गाणी जातात कधी कधी आमच्याकडचं. त्या दिवशी बुवा अभि बोललो ना तेव्हा तुम्ही त्यांच्या बाजूक बसलो असणार राणे बुवा. आणि हो म्हणता नंतर मग भेटलो अभि होय. अभि उद्या करीत ना माका फोन ता पण रेकॉर्ड करून व्हायरल करतो हा. कोण निलेश चव्हाण माझ्या खय जातो मी बुवा असं हा. निलेश चव्हाण ए तुझा भुसकाट पाडूक सांगलेले ए गालगुंडा इलेल्या 151 रुपयांचं बक्षीस आहे. बोल बेटा फक्त नाव सांग तू नाव सांग बघ. काय खाल्लं गो लाडू खाल्या का म्हणता मराठी नाव आधी मी लाडू खातोय पहिलो. हे खुळ्या तुझा तुझा पाजळ तुझा दुसऱ्यांचा नको उष्टा खरकाटा खाव. कार्तिकी सूर्यकांत फाटक या भगिनीकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. परत हारवाल्या असो करशी उभो आता 4-5 खुर्च्या लावतोय परत तुझ्या हार लागल्यानंतर बघ नाही तर टकलेर बसवतोय. हे बघ तुका एक सांगते बुवा परत एकदा सांगतोय माका तुझ्या भजनाबद्दल अभिमान हा. पण तू जर कोणत्या तरी सांगण्यावरून कोणतरी तुका चढवीत आणि तो घरात जाय गाठ माझ्याशी या लक्षात ठेव हा. तू बाकीचे सगळे बुवा महाराष्ट्रातले परवडती पण माझ्यासारखं नालायक बुवा अजून जन्माकच गेलो नाही. मी एखाद्या खाणार पण घेत नाही तर हा मंगलाष्टका म्हणता फक्त ह्यो लोक म्हणता. अरे तू म्हण तू जर मंगलाष्टका म्हटलास ना नवरी माळेवर झोपात मी सांगतोय. ए माळेवर ती टकली डेकीत मामा देतो कंटाळा उचलून परत घरात घेऊन जात परत अर्ध्या तासात पाणी मारून डोळ्यावर घेऊन ये. तू म्हणता ना ह्यो कसं म्हणत सांग मंगलाष्टका गोंग ए आकडे बघ आता लाज वाटतं आकडे बघू मिळलंच कर्मातच आमच्या दादाक लागतं मंगलाष्टकांच्या. अरे बघ जरा आम्ही तुझ्यासारखी आमची स्टँडर्ड सोडून आम्ही त्या लेवलला जातच नाही. पण तू जर लेवल सोडून काहीतरी म्हणशील ऐकानच घेऊते नाही. मी ताडपत्रीवालो आणि बिदागीवालो दोघजण थांबले बस झाले. बाकी जाऊ दे सगळे युट्यूब वाले काय जाऊच शकत नाही माझा आठ आपल्याशिवाय. कारण माझ्याच तबल्यावाल्याबरोबर इले होते जात नको सो कळत नाही. आय घे परशुराम बघ आणि एक सांगतो मी त्यांची नक्कल नक्कीच करणार नाही. आमका परशुराम बनाचा नाही पण माझ्या आज जे झाड लावलंय परशुराम आणि आम्ही त्यांच्या झाडाच्या फांद्यावर लक्षात ठेव आणि ठाम सांगतोय. आणि तू जर विलास पाटील बुवांची तू जर फांदी असशील तर तुमचा काय का हा मोडल्याशिवाय तुझे जाऊचंय नाही. काय लिहिलं तुझ्या पॅनात शाही खरकाट्या
आदर करायला शिका. तुम्ही आमचा आदर करतास असं दाखवणार, सभ्यतेचं बुरखो पांघरणार आणि नाट मोडूची तेवढी मोडणार, मग आम्ही ऐकून घेणार. ऐकत बस फक्त तू. आता काय हसतस? मी आता हो वाटत देवा शपथ सांगते, मी सध्या शांत असेल. तुम्ही बघा कालची वारी ऐका ना, कुठल्या वाडीतली, साठमवाडीतली वारी ऐका तुम्ही. एक शब्द मी चव्हाण बोललो नाही. गुंडू मोहंका विचार, एक शब्द मी सध्या बोलत नाही. तामाण्यातली वारी ऐका, आणि ह्या खायचा तारकाण घेऊन इलास रसाळ फणसाचा. आहा हाची स्पेलिंग सांग म्हणता. हाव इथे राणे काय विचार स्पेलिंग एका म्हणतात बुवा. हे बघ, हे पब्लिक असं हे एका बाजून नाही ना, चार गाडी येईल. नादाक लागा नको सांगतोय. हे बघ, बाजूक जाशील काहीतरी फेकलो जाशील, आम्हाला गरज नाही आहे. अरे गरज झक मारू होतच. मग आज 15 तारीख जर मे महिन्यातल्या बुवाची या खाली असात तर तुझी वारी आहे किती मे महिन्यातले ते सांग आमका. ही बुवा 19वी वारी आहे आणि अजून 2 आहेत आणि 3 गॅप ठेवलेले लोकांना सांगितल्याशिवाय. ही लोके बुवाची ताकद आहे, लक्षात ठेव. फक्त आम्ही बॅनर नाही लावत तुमच्यासारखी. 1 किलो काय 15 फोटो लावणार. भजल रे फॅशन आमका सांगतोस तू. अरे प्रामाणिकपणे आम्ही पांचाळ बुवांचा वारसा चालवतोय. शिरसेकर बुवा असू देत, आमचे अभि असू देत, गौरव असू दे, माझे बुवा असू दे, हरियाण बुवा असू दे, कासले बुवा असू दे, आमचे असंख्य विद्यार्थी असू दे. तू आमका वारसो शिकवतोस. आमचे मगाशी नाव घेतलं ते बुवा व्यंकटेश राणे, मी सन्मानच करतो बुवा. त्यांचं गायन तुझ्या बरोबर बारी होती ना आमच्या भोयवाड्यात, मी स्वतः ऐकली आहे आणि आम्हाला अभिमान आहे. अतिशय सुंदर बुवा भजन त्यांचं. आम्ही त्यांचे चाहते आहोत. तू काय आमका सांगतलस? शेळी मले जीवा भावाल मज खाणार मले वाताड. या परशुराम बुवांचा आमच्या या माझा नाही. शेळी मले जीवा भावाल मज खाणार मले वाताड. मोठे मोठे सम्राट होऊन गेले आणि आल्या ती हे भरमसाठ. शब्द वेगळो हा, पण मी सभ्य शब्द वापरलोय. परशुराम मुनी वेगळो शब्द वापरलेला हा. वेगळो शब्द वापरल्याने शिस्तीत राहायचा. गजरात बोललोस माका बोलायचा नाही. ओ दादा म्हणायचा, ओ काका म्हण. आबा घालीन आबा दाखीन तो का कसलो तो. शेळी मरे जीवा भावाला मज खाणार मने वाताड. मोठे मोठे सम्राट होऊन गेले आणि आल्या ती हे भरमसाठ. याच्या भजनाला नाही बोल असो. एकदा लाव. हे तुझ्या हिंमत असत ना तर लाव. तुला कळत भजन म्हणजे कायचा. 20वी वारी करते वेळी या पट्टीत आम्ही आहोत. मोकळा रेडे आरको खाजनात तो रेडो होतो. तिकडे बघ. नथिंग ॲप्शल अबाउट इन द चिल्ड्रन वांटेड टू बाबल फॉर दिस कप. शिस्तीत राहायचं. अर्थ विचारतो माका होय. हरिनामाचा ध्यास आमची निघाली सांडीनी ह्याच्या मासावर चढलं या मास. हे जगच उलट झालं.
1000 द्यायला तुमचा. हो 100%. अरे अभिमान आहे मला तुमचा. गोड गळ्यात गाणार गावात फिरतात कुत्र्या वाणी. शास्त्र कळेला तुम्हास म्हणून ही गाढव झाल्या ती शाली. मृदंग बनवी जसा का ढोल तसा बनू विठ्ठल. या इकडे बघ, या परशुराम बुवांचा सगळा गातोय का हा. आता मगाशी सांगतो तुझ्याकडे परशुराम बुवांचा काय नाही. तू तोंडच काय रे तू. तू तोंड आता मिरगा घेता त्याच्यातला असतो. अरे मुळंबुवांचं नाव लावतस जरा त्या पद्धतीने वाघ. देव माणूस अरे तो देव माणूस. आणि तू काही देवचा त्यांच्याकडे शिकत गेलस. मगाशी सांगता परशुराम तू येत राहा. आता तू बदला निलस वाटतं. ते 200 रुपये तो 1000 रुपये तो हार करून आण ना. सीमा फाटक या भगिनीकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बुवा मंगल अष्टक म्हणा. त्याचा बहुतेक भाऊचा वाटता. हे आता काय करशील. त्यांनी मंगल अष्टका मला सांगितलं. मग काय तुझ्या नावात रडाक सांगतो. गाणं म्हणू ना. म्हणतोय हय हय मंगल अष्टका लिहिलेला प्रशांत फाटक यांच्याकडून म्हणतोय. 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. रुपावली अगोदर बुवा तू गजर केलंस ते तो. अरे जरा परंपरा जर मुळंबुवा सांगत असतील ना तर परंपरा टिकव. तुका आधी मुळंबुवा घराकडे घेतात का मला समजत नाही. असलो मी तर सांगते माझ्या 26 वर्षाच्या कारकिर्दीत मुळंबुवानी कधीच अशी नको ती गाणी नको त्या वेळात म्हटलेली नाही. तुका पर्यायच नाही आमचा घेतल्याशिवाय. कारण तुझा काही गाजलेलाच नाही काय. एक तरी तुझा खायचा गाणं हा काय दाखव गाजलेला. असे चिठ्ठ्या योग आहे बुवा. काल आले पैसे घेतात की नाही. बस तू बस. काय तुझ्या वडिलांचं नाव काय रे. अनिल तू जीव तू झाला माझा. काळाने तुंतुना झाली रे देवा. तुझा आपला बरा. अनिल फाटक. अरे तुमचंच ना. कारण अनिल फाटक अजून कोणतरी होत ना. हो तो मुंबईत एक होत माका माहिती होत.